नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री शहाजी एडे सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस शिक्रापूरमध्ये स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिप परीक्षा विषय गणित या विषयातील घटक क्रमांक 7 बीजगणित 7 बीजगणित उपघटक 30 बैजिक राशी व त्याच्यावरील क्रिया. आता बैजिक राशी कोणाला म्हणायचंय हे बघा, इथं डेफिनेशन दिलेली तुम्हाला व्याख्या. बैजिक राशी म्हणजे काय? संख्येसाठी एखाद्या अक्षराचा वापर करून तयार होणाऱ्या गणिती मांडणीला बैजिक राशी असं म्हटलं जातं. आतापर्यंत आपण नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या, संख्यांची मांडणी करत होतो. आता आपल्याला चलांची मांडणी करायची. चल म्हणजे काय? अक्षर. अक्षर आणि संख्या दोघांना एकत्र लिहिलं तर त्याला काय म्हटलं जातं? बैजिक राशी असं म्हटलं जातं. मग उदाहरणार्थ बघा, 5x 2y वजा 3 3m वर्ग वजा 5mn अधिक 6n वर्ग. या सगळ्या कोण आहेत? बैजिक राशी आहे. आता या बैजिक राशी त्याच्यात दिल्या जातात. इथं दिलंय, पण ते पद कोणाला म्हणायचं? ज्या राशीमध्ये गुणाकार ही एकच क्रिया असते त्या राशीला पद असं म्हटलं जातं. ज्या राशीमध्ये गुणाकार ही एकच क्रिया असते त्या राशीला पद असं म्हटलं जातं. आता पदाचे बैजिक राशीमध्ये 3 प्रकार पडतात. मेन एकपदी, द्विपदी आणि त्रिपदी. एकपदी सेपरेट पण बहुपदी. मेन एकपदी आणि बहुपदी. बहुपदीचे 2 प्रकार, द्विपदी आणि त्रिपदी. मग एकपदी कोणाला म्हणायचं? ज्या राशीत एकच पद असते तिला एकपदी बोललं जातं. उदाहरणार्थ बघा, 3m ही एकपदी बैजिक राशी आहे. आता 3m हे पद तयार झालं कसं? 3 ही संख्या आहे आणि m हे काय आहे? चल आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? अक्षर. आता हे अक्षर जे आहे ते कुठलं घेतलं जातं? इंग्रजी लेटर तुम्ही बघितले A to Z पर्यंतचे, त्याचा वापर केला जातो, ABCD चा. मग यामध्ये गुणाकाराची एकच क्रिया झाली आहे म्हणून 3 गुणिले m, याच्यात m ला चल किंवा अक्षर बोललं जातं, 3 ला त्या संख्येचा म्हणजे त्या चलाचा सहगुणक म्हटलं जातं. आणि लिहिताना m3 असं लिहिलं जात नाही, तर ते कसं लिहिलं जातं? 3m. याचा अर्थ आधी संख्या आणि नंतर अक्षर. आणि अक्षर आणि संख्या यांच्यामध्ये कोणतं चिन्ह असतं? गुणाकार. म्हणजे गुणाकाराचं चिन्ह दिलं तरी चालतं, नाही दिलं तरी पण चालतं. याच्यानंतर बहुपदी बघा. बहुपदी म्हणजे काय? एकापेक्षा जास्त एकपदी बेरीज किंवा वजाबाकीने एकत्र जोडल्या जातात तेव्हा त्याला बहुपदी तयार होते किंवा त्याला बहुपदी म्हणतात. म्हणजे काय? हे एक पद, ह्याच्यात आणखीन एक पद काय करायचंय? मिळवायचे. म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे? एकापेक्षा जास्त एकपदी बेरीज किंवा वजाबाकी, एक बेरीज किंवा वजाबाकी ह्या क्रिया करून एकापेक्षा जास्त पद एकत्रित लिहिले जातात, त्यांना बहुपदी असं म्हटलं जातं. म्हणजे जोडले जातात तेव्हा त्या बहुपदी होतात किंवा त्या बहुपदी तयार होतात. आता या बहुपदीचे प्रकार आहेत 2. एक द्विपदी. द्विपदी कोणाला म्हणायचं? सिंपल आहे, शब्दात अर्थ आहे. द्विपदी म्हणजे त्याच्यात 2 पद असतील. एक पद कळलं आपल्याला, पण जेव्हा 2 पद येतील त्यावेळेस तिला काय म्हणायचं? द्विपदी. बघा, ज्या बैजिक राशीत 2 पदे बेरीज आणि वजाबाकीने एकत्र जोडले जातात त्यांना द्विपदी म्हणतात. काय म्हणतात? द्विपदी असं बोललं जातं. उदाहरणार्थ 2x अधिक 3y. बघा, 2x हे एक पद झालं, 3y हे एक पद झालं, पण या दोघांना जोडायचं काम कोणी केलं? प्लस या चिन्हानं केलं, म्हणजे बेरजेच्या या चिन्हानं केलं, आणि म्हणून या पदीला काय म्हणायचं? द्विपदी म्हणायचं. सेम दुसरं उदाहरण 4x वजा 5y. 4x हे एक पद झालं, 5y हे दुसरं पद झालं. या 2 पदांना कोणत्या चिन्हानं जोडलं? मायनस, वजा, आणि म्हणून एकत्रित तिला काय म्हणायचं? द्विपदी म्हणायचं. दुसरं आहे त्रिपदी. ज्या बैजिक राशीत 3 पदे, बघा, ज्या बैजिक राशीत 3 पदे बेरीज वजाबाकीने एकत्र जोडले जातात त्यांना त्रिपदी असं म्हटलं जातं. मग त्रिपदी उदाहरणार्थ 2a अधिक 3b वजा c. आता इथं 2a हे एक पद आहे, 3b हे एक पद आहे, c हे एक पद आहे. म्हणजे ही 3 पद एकत्र आली आणि म्हणून यांना काय म्हटलं? त्रिपदी. दुसरं उदाहरण 4a वजा 2b अधिक d. हे 3ही पद आहे आणि ते वजा आणि बेरीज या क्रियेने एकत्र जोडले गेलेत आणि म्हणून यांना काय म्हटलं? त्रिपदी असं म्हटलं जातं.
मग बहुपदीचा जर विचार केला तर काय करता येईल? आता आणखी आपण हे बहुपदीच बघितलं. मग मला सांगा, त्याच्यात 4 पदं दिली, तिला बहुपदी म्हणा. 5 पदं दिली, तिला बहुपदी म्हणा. उदाहरणात घ्यायचं झालं तर हे बघा, इथं उदाहरण देतो तिसरं. 4x अधिक 3y अधिक 2c अधिक 1. 1 2 3 4 याला बहुपदी म्हणायचं. काय म्हणायचंय? बहुपदी म्हणायचं. आता बैजिक राशींची किंमत काढायची आपल्याला. कोणत्या? इथं म्हटलंय बैजिक राशीसाठी कोणत्या अक्षरांचा वापर केला जातो, यांची किंमत काढायची. पेपर मध्ये तुम्हाला काय करतात? चलाच्या किमती देतात. चल म्हणजे अक्षर, त्या अक्षरांच्या किमती दिल्या जातात आणि एक बैजिक राशी दिली जाते. बैजिक राशीपैकी द्विपदी देतील, त्रिपदी देतील किंवा 4 पदी देतील, त्याच्यात किमती ठेवायच्या आणि किंमत काढायची. बघा, बहुपदीतील अक्षरांना किमती दिल्यास बैजिक राशीची अंकगणितीय किंमत ठरवता येते. कोणती किंमत ठरवता येते? अंकगणितीय किंमत ठरवता येते. उदाहरणार्थ p बरोबर 4 व q बरोबर 3, तर 6p अधिक 2q बरोबर किती? आता 6p अधिक 2q ही कोणती राशी झाली किंवा कोणती पदी झाली? द्विपदी झाली. या द्विपदीमध्ये p ची किंमत 4 आहे, q ची किंमत 3 आहे. ही किंमत याच्यात ठेवायची. बघा, 6 p ची किंमत किती? 4, q ची किंमत किती? 2. या दोघांच्या मध्ये कोण आहे? बेरीज. मग 6 गुणिले 4 24 अधिक 3 गुणिले 2 6. या दोघांची बेरीज केली, किती उत्तर आलं? 30. याचा अर्थ 6p अधिक 2q बरोबर किती? 30. ही कोणाची किंमत आली? या बैजिक राशीची किंमत आली. कोणाची किंमत आली? ही या बैजिक राशीची किंमत आलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. बघा, बैजिक राशींची बेरीज व वजाबाकी कशी केली जाते? याच्या आधी आपण बैजिक राशी बघितल्या, पद बघितलं, एकपदी बघितली, द्विपदी बघितली, त्रिपदी बघितली, बहुपदी पण बघितली. आता यांची बेरीज कशी केली जाते? समान पदांची बेरीज किंवा वजाबाकी करताना त्या पदांच्या सहगुणकांची बेरीज किंवा वजाबाकी करायची, हे डोक्यात ठेवायचे. 10 चल जरी दिले तरी ते 10 चल वेगवेगळे असले तरी त्यांना काय करायचंय? समान चलांबरोबर घ्यायचं आणि नंतर त्यांची बेरीज किंवा वजाबाकी करायची. वजाबाकी करून त्या पुढे चल लिहिले जाते. भिन्न रूप पदांची बेरीज किंवा वजाबाकी करता येत नाही, हे महत्वाचं वाक्य. उदाहरणार्थ दिले तुम्हाला या ठिकाणी. बघा, 4x अधिक 3y बरोबर 7xy होत नाही. हे उत्तर चुकीचं आहे, हे डोक्यात ठेवायचं. मग आता उदाहरणार्थ बघा. मग समजा इथं दुसरं उदाहरण दिलं, 3x अधिक 3x यांची बेरीज होते, समान चल आहे. म्हणजे समान चल असेल तर 3x अधिक 3x म्हणजे किती झाले? 6x. हे बरोबर आहे. पण 4x अधिक 3y बरोबर 7xy हे कसं आहे? चुकीचं आहे. दुसरं पहिलं उदाहरण बघा, 3x अधिक 4y अधिक 2x वजा 5y यांची बेरीज करा. काय करायला सांगितले आपल्याला? बेरीज करायला सांगितलेली. मग कशी करायची? दोन्ही पद्धतीने करता येते, एक आडवी मांडणी आणि एक उभी मांडणी. अगोदर करून घेऊया. बघा, 3x अधिक 4y प्लस 2x वजा 5y. मी आडव्या मांडणीनं बेरीज करून घेतो. समान दिसणारे चल जवळ घ्या. समान दिसणारे चल जवळ घ्या. काय करायचे? जवळ घ्यायचे. 3x अधिक 2x अधिक 4y वजा 5y. समान असणारे जवळ घेतले. आता आधी आपण संख्यांची जशी बेरीज वजाबाकी करत होतो तोच नियम इथं पण काय करायचा? यूज करायचा आहे. मग बघा, 3 आणि 2 किती झाले? 5. 3 आणि 2 5. सहगुणकांची बेरीज करायची आहे. चल आहे तसं मागं घ्यायचंय. हा एक x, हा एक x म्हणजे किती x झाले? 5x. आता इथं बेरीज करायची आपल्याला. मग काय? +4 मायनस 5. चिन्ह भिन्न आहे. चिन्ह भिन्न म्हणजे वजा आणि अधिक. हे चिन्ह असताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि येणाऱ्या वजाबाकीला कोणाचं चिन्ह द्यायचं? मोठ्या संख्येचं. मग 5 मोठे 4 लहान आहेत. 5 मधून 4 गेले, किती राहिले? 1y. चिन्ह कोणाचं द्यायचं? मोठ्या संख्येचं. म्हणजे या दोघांच्या मध्ये चिन्ह दिलं कोणाचं? मायनसचं. म्हणजे 5x वजा 1y हे त्याचं उत्तर. आणखीन एक पद्धत सांगतो, दुसरी. याला उभी. ही जी आहे हिला आडवी म्हणायचं आणि दुसरी जी आहे ती उभी. 3x अधिक 4y प्लस 2x वजा 5y. मग इथं 4 आहे. जरी बेरीज करायची असली तरी सुद्धा काय करायचं? ह्या चिन्हांचा विचार करून करायचंय. मग आता इथं भिन्न चिन्ह आहे. मग 5 मधून 4 गेले, किती राहिले? 1y.
चिन्ह कोणाचं द्यायचं, मोठ्या संख्येचं वजा हे 3 आणि हे 2 किती झाले 5 x ऍज इट इज. उत्तर दोन्ही पद्धतीने गेलात तरी बरोबर. तुम्हाला जी सोपी वाटत ती सोपी. उभी मांडणी करताना बरोबर समान चलाखाली समान चल मांडायचे. आता दुसरं उदाहरण दिलंय बघा. 4x अधिक 3y व 2x अधिक 3y यांची वजाबाकी करा. पेपरमध्ये असा प्रश्न देतील, यांची वजाबाकी करा किंवा यांची वजाबाकी खालील पर्यायातून शोधा. पर्याय दिले जातील. मग आधी तुम्हाला आडवी मांडणी करून दाखवतो. दिलेलं 4x अधिक 3y यांची वजाबाकी म्हटले, मग याला कंस देऊ, तिथं वजाचं चिन्ह देऊ. कंसात 2x अधिक 3y बरोबर. आधी कंस सोडून घ्यायचा. 4x अधिक 3y या वजानं कंसाच्या बाहेर वजाचं चिन्ह आहे, आतमध्ये अधिकचं चिन्ह आहे, प्लस आहे. वजा अधिक म्हणजे मायनस इंटू प्लस मायनस किती 2x. आता या कंसाच्या बाहेर कोणी नाही म्हणजे एक असतो सहगुणक, तो असतो पण दिसत नसतो. आता याच्यानंतर वजा प्लस मायनस यांचा गुणाकार काय झाला बघा, मायनस इंटू प्लस मायनस 3y. आता पुढची क्रिया सांगितली होती, समान असणारी जवळ घ्या. 4x वजा 2x अधिक 3y वजा 3y. आता करा 4 आणि 2 यांच्यातून काय होईल वजा, 4 मधून 2 गेले 2x. आता इथं अधिक 3 आणि वजा 3 y समान आहे का नाही, चल समान आहे म्हणजे अधिक 3 आणि वजा 3 हे काय झाले 0. म्हणजे इथं काय यायला पाहिजे 0. म्हणजे यांची बेरीज किती आली 2x. यांची बेरीज 2x. ही झाली तुमची आडवी मांडणी. आता उभी मांडणी काय याच्या खाली दाखवतो बघा. 4x अधिक 3y वजा 2x अधिक 3y. आता याच्यात काय करायचंय, वजाबाकी करताना खालचे जे ज्याच्यातून ज्याला वजा करायचंय त्यांचे चिन्ह बदलायचे असतात. म्हणजेच इथं प्लस आहे मायनस, इथं प्लस आहे इथं मायनस. कोणाचे चिन्ह बदलायचे सांगितले, खालच्या पदांचे. म्हणजे वरच्यातून खालचे काय करायचे बदलायचे, वजा करायचे आहेत म्हणून. आता बघा ठरल्याप्रमाणे अधिक 3 वजा 3 किती आले 0y. अधिक 4 वजा 2 किती आले 2x. म्हणजेच उत्तर याचं फायनल किती भेटलं 2x. आता पर्याय तुमच्या असं असेल 2x वजा 2x दुसरा पर्याय, तिसरा पर्याय 2y आणि पुढचा पर्याय 6y. हे असे पर्याय असतील पेपरमध्ये. कळलं? त्याच्यामुळे उदाहरण सोडवताना बी केअरफुली उदाहरण सोडवायचं काम करायचंय. बैजिक राशींचा गुणाकार, राशींचा नाही राशीचा. राशी म्हणजे कोण याच्या आधी आपण चर्चा केलेली आहे. राशी हे गाव आहे ते घेताना याच्यात बैजिक राशींचा गुणाकार कसा करायचा. बैजिक राशीचा गुणाकार बघा, गुणाकार करण्यासाठी आपल्याला अगोदर बैजिक राशी माहिती पाहिजे. आपण एकपदी बघितली, द्विपदी बघितली, त्रिपदी बघितली. एकपदी एकच पद, द्विपदी 2 पद, त्रिपदी 3 पद आणि हे त्रिपदीला द्विपदीला जोडण्यासाठी त्यांच्यामध्ये प्लस मायनसचं साइन असतं. मग बैजिक राशीचा गुणाकार करताना प्रथम सहगुणकांचा गुणाकार करावा. सहगुणक म्हणजे कोण संख्या आणि चल म्हणजे कोण A to Z पर्यंत असणारे लेटर. गुणाकार व नंतर चलांचा गुणाकार करावा. बघा त्यांचं म्हणणं काय आहे, बैजिक राशीचा गुणाकार करताना प्रथम सहगुणकांचा गुणाकार करावा व नंतर चलांचा गुणाकार करावा. उदाहरणार्थ 4xy गुणिले 2xy. मग सहगुणक कोण आहेत 4 आणि 2. मग 4 गुणिले 2 8. नंतर x गुणिले x x चा वर्ग, y गुणिले y y चा वर्ग. तसंच आणखीन एक दुसरं एक्झाम्पल आपण घेऊन पाहू. बघा दुसरं एक्झाम्पल जे आहे ते आपण काय करू घेऊन पाहू. उदाहरणार्थ 3x वर्ग अधिक, आता अधिकच्या ऐवजी आपण काय करूया इथं a गुणिले 4x यांचा गुणाकार करायचा आहे आपल्याला. मग आता गुणाकार करताना काय करावं लागेल, सेम आहे तसंच. आता इथं बघा मी सहगुणक अगोदर काय करतो जवळ घेतो. सहगुणक कोण आहेत 3 आणि 4. मग 3 गुणिले 4. नंतर सारखे दिसणारी पद कोणती पद म्हणजे चल म्हणतोय आपण त्याला x x. हा इथं गुणाकारात x चा वर्ग गुणिले x गुणिले a. सारखी पद जवळ घेतली पण घेताना गुणाकार. आता याच्यानंतर चलांचा नाही आधी सहगुणकांचा गुणाकार. 4 त्रिक किती झाले 12. x वर्ग आणि x
घातांकाचे नियम तुम्ही याच्या आधी शिकले कुठं तरी. पाया समान असताना गुणाकार करताना घातांकाची बेरीज करतात. याचाच अर्थ हा पाया आहे, हा काय घात आहे, मग x गुणिले x. आता इथं x वर्ग आहे आणि इथं x आहे. इथं x याचा अर्थ याची पॉवर किती आहे, म्हणजे घात किती आहे, म्हणजे कोटी किती आहे, 1. म्हणजेच x चा काय होणार, घन, आणि a आहे तसाच. हे झालं याचं उत्तर. कळलं? आता याच्यानंतर चौथा आहे बैजिक राशीचा भागाकार. बैजिक राशीचा भागाकार करताना चलांचे घातांक नेहमी उतरत्या क्रमांकाने लिहितात. उतरता क्रमांक आणि चढता क्रमांक, त्यालाच आपण उतरता क्रम आणि चढता क्रम म्हणतो. डिसेंडिंग ऑर्डर आणि असेंडिंग ऑर्डर बोलतो इंग्रजीमध्ये त्याला. मग उतरत्या क्रमांकाने लिहिले जातात. आता याच्यात बाकी नेहमी भाजकापेक्षा लहानच असतील. शून्यानं कोणत्याही संख्येला भाग जात नाही. जसं संख्यांचे नियम आहेत तसे बैजिक राशींचे पण नियम आहेत. याच्यामध्ये सुद्धा सेम सारखेच असतात. उदाहरणार्थ बघा, उदाहरण दिलंय 2m चा वर्ग भागिले 2m. आता दोन पद्धती येतं. एक 2m चा वर्ग छेद 2m. आता यांची आपल्याला काय करता येईल, भागता येईल. 2 ला हे 2 कॅन्सल झाले, या m ला हा एक m कॅन्सल झाला, याच्यातला किती राहिला, एकच m राहिला. म्हणजे उत्तर किती येणार याचं, 1m. कळलं? बैजिक राशींचा भागाकार करताना कसा भागायचा, 2 न 2 ला म्हणजे सहगुणकानं सहगुणकाला भागायचं, चलानं चलानं भागायचं. आता पाचवा प्रश्न आहे, सॉरी पॉइंट आहे बघा, द्विपदींचा गुणाकार कसा करायचा. द्विपदी म्हणजे दोन पदांचा गुणाकार करायचा आपल्याला, आणि दोन्ही पद कशात दिलेले आहेत, त्यांनी कंसात दिलेले आहेत. दुसऱ्या भाषेमध्ये तुम्ही असं म्हणणार हे दोन कंस आहेत. मग याचा नियम काय असतो, पहिल्या कंसातील प्रत्येक पदानं, प्रत्येक पद x हे एक पद आहे, a ही एक पद आहे, हा पहिला कंस. दुसऱ्यात x हे एक पद आहे, b दुसरं एक पद आहे. आता का ह्यांच्यामध्ये प्लसचं साइन आलंय, दोन्ही जोडलेत प्लसच्या साइन, म्हणून त्याला द्विपदी म्हणतोय आपण. म्हणून या द्विपदींचा गुणाकार करताना काय करायचं, म्हणजे दोन कंसांचा गुणाकार करताना काय करायचं, पहिल्या कंसातील प्रत्येक पदानं दुसऱ्या कंसातील प्रत्येक पदाला चिन्हासहित गुणणे, म्हणजे कंसांचा गुणाकार करणे. मग आपण एक्झाम्पल मधून पाहू बघा. आता हे पहिलं पद आहे, दुसरं पद. मग हे पहिलं पद यानं या x न या कंसाला गुणूया, या y न या कंसाला गुणूया. मग आता मांडून घेतो मी, x दुसऱ्या कंसात x अधिक b. साइन कोणाचं घ्यायचंय, या पहिल्या कंसातलं मधलं साइन घ्यायचंय. काय, प्लस कोण राहिला आता, a कंसात x अधिक b. मांडून घेतलं. आता पुढे काय करणार आहे तुम्ही बघा. आता सांगितलं कंसा बाहेरच्या पदानं याला गुणायचं, याला नंतर यानं या x ला गुणायचं, या b ला गुणायचं. आता गुणल्यानंतर बघा काय येईल, x गुणिले x प्लस, याच्या पुढे कोणतं चिन्ह नाही म्हणजे कोणतं असतं, प्लस असतं पण दिसत नसतं, म्हणून तर सगळे फसत असतात. मग x ने x ला गुणलं, मांडून घेतलं. त्याच्यानंतर x गुणिले b प्लस a गुणिले x प्लस a गुणिले b. कंस सोडून घेतले. आता x गुणिले x, x चा वर्ग अधिक x गुणिले b, bx अधिक a गुणिले x, ax अधिक a गुणिले b. आता दोन कंसांचा गुणाकार जो आहे तुमचा, तर तो काय झाला, या पद्धतीने आला. आता याच्यात आणखी नाही तुम्हाला मॉडिफाय करता येईल. काय मॉडिफाय करता येईल, इथं बघा या दोघांमध्ये x कॉमन दिसतोय. काय आहे, कॉमन म्हणजे समान आहे, त्याला बाहेर घेता येतं आपल्याला. बाहेर कसं घ्यायचं बघा, x चा वर्ग अधिक a अधिक b, a अधिक b दुसऱ्या कंसात x, कंस पूर्ण a अधिक b. आता तुम्ही म्हणता सर वरच्या ह्याच्यात तुम्ही आधी काय केलं होतं, आधी b घेतला नंतर a घेतला, तुम्ही खाली लगेच आधी a घेतला नंतर b घेतला, चालतं आहे भाई. a आणि b प्लस मध्ये आहे, आधी घेतलं तरी चालतं, मागून घेतलं तरी चालतं. कंस टाकलाय मी आणि कंसाच्या बाहेर कोणाला घेतलंय आता, x. याचा अर्थ काय, या दोघांमध्ये x कॉमन आहे म्हणजे समान घटक आहे, म्हणून मी त्याला बाहेर घेतलं. कळलं? प्लस ab म्हणजे ह्याचं उत्तर. आता इथून पुढे तुम्ही डायरेक्ट असं जर प्रश्नात आलं, पहिल्या कंसात x अधिक a दुसऱ्या कंसात x अधिक b. आता याच्यात x म्हणजे कोण आहे, चल, आणि a म्हणजे कोण आहे, संख्या. a आणि b कोण आहेत, संख्या आहे. मग याच्या बरोबर तुमचं सूत्र तयार होईल, x वर्ग अधिक कंसात a अधिक b कंस पूर्ण x प्लस ab. हे याचं उत्तर झालं.
म्हणजे जेव्हा दोन द्विपदींचा गुणाकार आपण करतो त्यावेळेस हे उत्तर आपल्याला मिळून जातं. ओके, आता याच्यावर आधारित एक एक्झाम्पल, उदाहरणार्थ पहिल्या कंसात x अधिक 1 आणि दुसऱ्या कंसात x अधिक 2 त्यांचा गुणाकार करायचा आहे आपल्याला. काय करायचा आहे? त्यांचा गुणाकार करायचा आहे. मग बाय प्रोसिजर गेला तर एवढा उद्योग करावा लागेल, म्हणजेच ही क्रिया एवढी. पण डायरेक्ट या सूत्रात जर किमती टाकल्या तुम्ही तर काय होईल बघा बरं, इकडे लक्ष द्या. बघा x हे एक चल झालं, x बरोबर x, नंतर a बरोबर कोण 1 आणि b बरोबर कोण 2, बरोबर. मग आता हे सूत्र घेऊ ना खाली डायरेक्ट आपण, x अधिक 1 दुसऱ्या कंसात x अधिक b बरोबर x चा वर्ग अधिक कंसात a अधिक b कंस पूर्ण x अधिक a गुणिले b. मग बघा x बरोबर a ची किंमत किती ठरली 1, दुसऱ्या कंसात x b ची किंमत किती ठरली 2, बरोबर. x म्हणजेच काय आता x चा वर्ग अधिक a 1 अधिक b 2, इकडे किती x प्लस 1, a ची किंमत 1 गुणिले b ची किंमत किती 2. मग आता बघा उत्तर काय आलं बघूया आपण. x चा वर्ग अधिक 1 अधिक 2 3x अधिक 1 गुणिले 2 आलं उत्तर. म्हणजे याच्यापेक्षा स्टेप कमी झाली ना आपली आता, म्हणून तर याला काय म्हणायचंय सूत्र. काय म्हणायचंय सूत्र. म्हणजे याच्या आधारे आपल्याला असे उदाहरण सोडवता येतात. नाही सूत्र आठवलं तर मग या पद्धतीनं पण गुणाकार करता येतो. बघा बैजिक राशी आणि त्यावरील क्रिया याच्यावर आपण काही उदाहरण पाहणार आहोत. स्वाध्याय जो की तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे 30.1 30.2 याच्यातले काही उदाहरण आपण पाहणार आहोत. पहिलं उदाहरण आहे ए बरोबर m, b बरोबर m वजा 4, c बरोबर m अधिक 2, तर 4a अधिक 3b वजा 7c बरोबर किती, असा काय केलेला आहे प्रश्न दिलेला आहे. आता इकडे लक्ष द्यायचंय, समजून घ्यायचंय. असे प्रश्न पेपर मध्ये विचारलेले आहेत, विचारणार आहेत. अगोदर तर वाली काय आहे ते पाहू अगोदर. 4a अधिक 3b वजा 7c बरोबर a ची किंमत 4, a ची किंमत किती आहे m अधिक 3, b ची किंमत किती आहे m वजा 4 वजा 7, c ची किंमत किती आहे m अधिक 2. आधी पहिल्या स्टेपला किमती टाकून घ्यायच्या, नंतर सोडवून घेऊ. 4m अधिक 3 गुणिले m, आता कंस सोडायचा. मग असे सांगितले कंस सोडायचा म्हणजे कंसा बाहेरच्या प्रत्येक पदाला कंसाच्या आतल्या प्रत्येक पदाला चिन्हासहित गुणायचे. मग 3 न m ला गुणलं 3m अधिक वजा वजा 3 गुणिले 4 3 चौक 12 वजा 7 न m ला गुणलं 7m वजा अधिक वजा 7 गुणिले 2 14, गुणाकार करून घेतला. आता 4m आणि हे 3m किती झाले 7m वजा 7m वजा 12 वजा 14, क्रिया केली. आता जे कॅन्सल होईल ते कॅन्सल करायचं, जे होणार नाही ते नाही. हे 7m कॅन्सल झाले आणि वजा 12 आणि वजा 14 यांचं उत्तर आलं समान चिन्ह आहे. समान चिन्ह असताना बेरीज करायची असते. काय करायची बेरीज. मग 12 आणि 14 वजा 26, उत्तर किती भेटून गेलं वजा 26. पुढं दुसरा प्रश्न आहे बघा. पहिल्या कंसात 2a अधिक 3b दुसऱ्या कंसात a वजा b. आता इथं एकतर डायरेक्ट यानं या a ला गुणा आधी, नंतर b ला गुणा, नंतर 3b न a ला, नंतर b ला गुणायचंय. मग काय होईल बघा. 2a अधिक 3b दुसऱ्या कंसात a वजा b बरोबर 2 न गुणून घेऊ. 2 गुणिले a यानं याला गुणलं वजा 2 गुणिले b याला गुणलं प्लस 3b न a ला गुणू, नंतर अधिक वजा वजा 3b
गुणुले बी, 2a गुणुले ए, 2a चा वर्ग वजा 2ab अधिक 3ab वजा 3b गुणिले b चा वर्ग. आता इथं काय होईल बघा, 2a चा वर्ग, इथं 3ab आणि हे 2ab चल समान आहे, सहगुणक वेगळे, चिन्ह वेगवेगळं आहे, म्हणजे वजाबाकी करावी लागेल आपल्याला. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची असते, हा आपला नियम आहे. मग सहगुणकांचा विचार करायचा, चलांचा विचार नाही करायचा. 3 मधून 2 गेले, किती राहिले 1, चिन्ह मोठ्याचं म्हणजे 3 ला चिन्ह कोणतं आहे प्लस. आता इकडे कोण येणार, चल ab वजा 3b चा वर्ग, म्हणजे याचं जे उत्तर आहे ते उत्तर आपल्याला काय झालं, हे मिळून गेलं. आता याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, a बरोबर 63, b बरोबर किती 18, तर वर्गमुळात a अधिक b चा वर्ग किती, अशा प्रकारचा प्रश्न आहे. आता या प्रश्नात काय करायची आहे, क्रिया करायची, उत्तर टाकायचे, प्रश्न टाकायचे आणि उत्तर सोडवायचं काम करायचंय. उत्तर काय करायचं आहे, सोडवायचं आहे. बघा वर्गमुळात a, वर्गमुळात कंसात a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a ची किंमत, वर्गमुळात a ची किंमत किती आहे 63 प्लस b ची किंमत किती आहे 18 कंसाचा वर्ग. मग वर्गमुळात 18 आणि 63 किती भेटले 81, आणि 81 चा वर्ग करायचा आहे. मग काय होणार इथं, हे वर्गमुळाचं चिन्ह आणि वर्ग काय होतो कॅन्सल होतो, आणि ते कॅन्सल झाले की उत्तर फायनल किती राहतं 81. हे झालं त्याचं उत्तर. आता याच्यानंतर पुढचा प्रश्न दिलाय, चौथा प्रश्न आहे बघा, मांडून घेतो मी परत. 21a चा वर्ग छेद 5a चौथा घात b वर्ग गुणुले 15a चा तिसरा घात भागिले 7a वर्ग b घन. आता 5 3 इथं 3 7 3 ओके. आता इथं हा b वर्ग कॅन्सल, याच्यातला a वर्ग कॅन्सल. आता राहिलेली मी आधी बाजूला घेतो. हे बघा, इथला कोण राहिला 3a छेद इथला कोण राहिला a चा चौथा घात इकडं गुणुले 3, ह्याच्यातला a वर्ग गेलाय म्हणजे इथं राहिला a वर्ग, a राहिला फक्त इथं a छेद इथं राहिला b चा घन, ही संख्या इथं राहिली. आता काय, हा a म्हणजे ह्याच्यातला एक a, याच्यातला एक, याच्यातला एक, याच्यातला एक कॅन्सल झाला. मग कोण राहिलं बघा 3 गुणुले 3, 3 गुणुले 3, याच्यातले a चा चौथा घात गुणुले b चा तिसरा घात बरोबर. म्हणजे उत्तर तुमचं किती भेटलं, समोरासमोर गुणाकार करायचा, 3 गुणुले 3 9 आणि a चा वर्ग आणि b चा घन, हे त्याचं उत्तर भेटलं फायनल. आता याच्यानंतर पाचवा प्रश्न आहे बघा. पाचवा प्रश्न काय आहे, एका वॉशिंग मशीनची किंमत रुपये 5 कंसात 5/y अधिक x/6 आहे. तर अशा कंसात x/6 वजा 5/y वॉशिंग मशीनची किंमत किती रुपये होईल. म्हणजे काय करावं लागेल बरं, इथं कोण सांगेल काय करावं लागेल प्रियांशी, गुणाकार करायचा. दोन पद दिलेले त्यांचा गुणाकार करायचा. गुणाकार केला की तुम्हाला काय मिळणार, उत्तर मिळून जाईल. बघा, गुणाकार करण्यासाठी अगोदर मांडून घेऊ आपण 5/y अधिक x/6 दुसऱ्या कंसात 1/6 वजा 5/y मांडून घेतलं. पुढची पद्धत काय आहे, गुणाकार करून घ्यायचा आहे. आता गुणाकार करायचा म्हणजे काय करायचं, यानं याला याला यानं या पदाला आणि नंतर या पदाला गुणायचं. मग मांडून घेतो बघा या स्टेपला. 5/y कंसात 1/6
वजा 5/y अधिक x/6 कंसात x/6 वजा 5/y मांडून घेतलं बरोबर. आता गुणून घ्या याला 5 ने याला गुणूया 5/y गुणुले 1/6 वजा 5/y गुणुले 5/y अधिक x/6 गुणुले x/6 वजा x/6 गुणुले 5/y गुणाकाराच्या स्वरूपामध्ये आपण त्यांना काय केलं मांडून घेतलं बरोबर. आता काय होईल यांचा गुणाकार करून घेऊया म्हणजेच 5x/6y वजा 5 गुणुले 5 25 चा वर्ग अधिक x वर्ग छेद 36 वजा इकडं 5x/6y गुणून घेतलं. आता बघा कॅन्सल होतंय का कोण होईल हे 5x/6y वजा 5x/6y हे दोघं काय झाले कॅन्सल झाले आणि मग हे कॅन्सल झाले तर उत्तर काय आलं राहिलेली वजा 25/y चा वर्ग अधिक x वर्ग छेद 36. याचाच अर्थ जर पर्यायात हे असेल तर बरोबर आणि जर नसेल तर चूक. मग कसं असतं पर्यायामध्ये हे बघा x चा वर्ग छेद 36 वजा 25/y चा वर्ग हे पर्यायात असू शकतं. म्हणजे हे पण बरोबर आणि हे पण बरोबर. इथं फक्त वजाचं चिन्ह पुढे होतं त्याच्याऐवजी यांनी प्लस आणि वजाचं मागं टाकलं चेंज केला तेवढ्या पुरता तो चेंज चालतो ऍक्सेप्ट करता येतो ऍडजस्टेबल आहे तेवढा चेंज. ओके आता 6वा प्रश्न आहे. वर छेद अंश अंश समान आहे छेद भिन्न आहे. समान आहे का भिन्न आहे मग त्याला आपल्याला ऍडजस्ट करायचं. कसं ऍडजस्ट करायचं बघा 1/a वजा b अधिक 1/b वजा a छेदस्थानी बघा इथं काय दिलंय a वजा b आणि दुसऱ्या अपूर्णांकात काय दिले b वजा a दिले बरोबर आहे का नाही. यातून आपण मायनस कॉमन काढू ना बघा 1/a वजा b अधिक वजा a वजा b मी इथं वजा बाहेर काढला कॉमन आणि तो आता खाली लिहायच्या ऐवजी कुठे घेऊ शकतो मी वर घेऊ शकतो चालतं. मग 1/a वजा b अधिक वजा वजा छेद a वजा b. मग याचं उत्तर किती यायला पाहिजे कोण सांग. हा पूर्ण एक बघा हा एक कंस झाला आणि हा एक कंस झाला हा एक कंस झाला आणि हा एक काय झाला कंस झाला. याचा अर्थ हा कंस आणि हा कंस कॅन्सल झाला आणि उत्तर किती आला 0. उत्तर किती आला 0. कळलं बघा 1 वर्षानंतर मारियाचे वय 5 वर्ष होईल तर तिचे 10 वर्षापूर्वीचे वय किती वर्ष होते हे आपल्याला काय करायचंय काढायचं आहे. मारियाचं आजचं वय काय होईल बघा मारियाचे आजचे वय बरोबर. इथं काय विचारलंय 1 वर्षानंतर मारियाचे वय y वर्षे म्हणजे आजचे वय काय व्हायला पाहिजे तिचं y वजा x. आजचं वय झालं तिचं y वजा x. आता पुढे त्यांनी काय म्हटलंय बघा वर्ष 10 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी मारियाचे वय 10 वर्षापूर्वीचे वय बरोबर. किती वर्षापूर्वीचं सांगितलंय त्यांनी 10 वर्षापूर्वीचं वय. पूर्वीचं म्हणल्यानंतर काय करायचं असतं वजा करायचं असतं नंतर आणि पूर्वी बघा म्हणजे y वजा x वजा 10 हे त्या मारियाचं काय होईल वय होईल. कळलं हे झालं याचं उत्तर बरं का जाधव ताई हे त्याचं उत्तर झालं. आता 8वा प्रश्न आहे सरळ रूप द्या बघा. आता सरळ रूप द्या याच्यासाठी आधी हा कंस सोडू नंतर इकडे येऊ बघा a वजा आता मी डायरेक्ट कंस सोडून घेतोय b
वजा सी या कंसाना आतमध्ये गुणतो, वजा 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 अधिक बी, वजा वजा अधिक सी, वजा सी कंस पूर्ण अधिक ए. एक कंस सोडून घेतला. आता याच्यानंतर बरोबर ए वजा कंसात बी हा कंस सोडून घेतो, वजा सी, वजा वजा अधिक हा वजा अधिक वजा बी, वजा अधिक वजा सी. आता हा वजा सी कंसात ए. आता हा कंस सोडून घेतो, हा म्हणजे ए वजा बी, वजा वजा अधिक सी, वजा अधिक वजा ए, वजा वजा अधिक बी, वजा वजा अधिक सी, वजा वजा अधिक सी कंस सुटला प्लस ए. कळलं? याला पदावली म्हणतात. पण संख्या नाही दिल्या, चल दिल्या, चलांची पदावली. बघा आता ह्याच्यातले जे जे कॅन्सल होतील ते करू, जे होणार नाही ते तसेच ठेवू. हे वजा बी अधिक बी कॅन्सल झाला, हा अधिक ए वजा ए कॅन्सल झाला. आता उत्तर बघा किती राहिलं याचं. याचे जे उत्तर आहे ते ए हा एक सी आणि हा एक सी यांच्यामध्ये प्लस चिन्ह 1 2 3 3 सी ए अधिक 3 सी हे त्याचं उत्तर मिळून गेलं आपल्याला. ओके, म्हणजे सरळ रूप द्या. गणित भरपूर मोठं दिलं, लांब लचक, उत्तर आलं छोटं. कळलं? आता इकडे यायचं 9वा प्रश्न. बघा 9व्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी ते आपण पाहू. नववा प्रश्न दिलेला आहे. काय प्रश्न दिला आहे? 3 कंसात ए अधिक 5b मधून 5b अधिक ए ची दुप्पट वजा केली तर बाकी किती मिळते? हे बघा समजून घ्यायचंय. पहिलं गणित आहे 3 कंसात ए अधिक 5b हे सोडून दाखवतोय तिथं अगोदर, वजा 5b अधिक ए याची दुप्पट सांगितली. याची दुप्पट म्हणलं याच्या पुढे किती येणार? 2. आता काय कंस सोडून घेऊ. 3a अधिक 3 5 15b वजा 2 गुणिले 5 5 दुने 10b अधिक वजा वजा 2a. समान संख्या जवळ घेऊ जरा. 3a वजा 2a अधिक 15b वजा 10b बरोबर. 3a मधून 2a गेले, किती राहिले? a अधिक 15 मधून 10 गेले 5b म्हणजे a अधिक 5b हे त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी काय झालं? मिळून गेलं. हे त्याचं उत्तर. त्याच्यानंतर 10वा प्रश्न आहे 3m वर्ग n घन गुणिले 8m घन n भागिले 120 m चा वर्ग n चा वर्ग. याला आपण भागाकाराच्या स्वरूपामध्ये मांडून घेऊ. भागिले 120 m वर्ग n वर्ग. आता इथं m वर्ग n वर्ग कोणीतरी कॅन्सल होईल. देऊ कॅन्सल करून बघा. हा m वर्ग, हा m वर्ग, हा n वर्ग आणि याच्यातला हा एक n वर्ग कॅन्सल झाला. मग राहिलं कोण? बघा संख्यांना जवळ घेतो. 3 गुणिले 8 इकडचा m घन इथला ह्याच्यातला एक n राहिलाय म्हणजे n गुणिले n छेदस्थानी बघा फक्त 120 राहिले. आता कोणी भाग जाईल बघा. 8 त्रिक 24 m घन यांचा वर्ग भागिले किती? 120. आता 12 ने भाग जाऊ शकतो. 12 भागिले 120 10 आणि 12 दोन्ही 24 म्हणजे उत्तर 2m चा घन n वर्ग छेद 10. या 2 ला परत भागता येतं आपल्याला म्हणजे उत्तर फायनली किती मिळालं? m घन n वर्ग छेद 5 हे त्याचं उत्तर आपल्याला काय झालं? मिळून गेलं. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो आपल्याला काय करायचा आहे, पाहायचा आहे. आता यालाच इथं आणखीन एक पर्याय आपल्याला देता येतो बघा. इथं काहीच नाहीये म्हणजे याचा एक घात आहे, पण तो वरती नेला तर काय होईल, 5चा वजा 1 घात, m चा तिसरा घात आणि n चा दुसरा घात, हेही पर्याय असलं तरी त्याचं उत्तर बरोबर. आता 11वा प्रश्न बघा. याची किंमत काढायची आहे. वर्गमुळात x वर्ग अधिक y वर्ग बरोबर. वर्गमुळात x ची किंमत किती आहे, 15चा वर्ग, y ची किंमत किती आहे, 20चा वर्ग. मग वर्गमुळात 15चा वर्ग किती, 225, अधिक 400 20चा वर्ग किती, 400. या दोघांची बेरीज केली किती आली, 625. आणि 625 चं वर्गमूळ घेतलं, उत्तर किती आलं, 25. हे झालं याचं उत्तर. असे किती प्रश्न झाले तुमचे, 11. अशा प्रकारे हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. या टॉपिकवरील राहिलेले प्रश्न तुम्ही घरी सोडवायचे आहेत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी एडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.